नमस्कार, सेजल कॉम्प्युटर टेक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहे CET रजिस्ट्रेशन. तर CETचं रजिस्ट्रेशनचे एक नोटिफिकेशन आलेली आहे आणि ही नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता 9/1/2026 या तारखेला नोटिफिकेशन आलेलं आहे. याच्यामध्ये खाली आपण बघू शकतो इथं कधीपासून फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि कधीपर्यंत फॉर्म आपण भरू शकतो. तर बघा मित्रांनो, इथं या ठिकाणी MST CET, PCM आणि PCB. तर मित्रांनो, 12वीची एक्झाम तुमची मागच्या वर्षी झाली असेल किंवा यावर्षी तुम्ही 12वीची एक्झाम देत असाल तर तुम्ही ही एक्झाम रजिस्ट्रेशन करू शकता. याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न असा येतो की PCM घ्यावं की PCB घ्यावं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो PCM आणि PCB. इथं PCM आहे आणि PCB. PCMमध्ये काय असतं, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हे 3 सब्जेक्ट असतात आणि PCBमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या मॅथ आणि बायोलॉजी हे 2 वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला दोघ्या एक्झाममध्ये बघायला भेटतील. तर मित्रांनो, जर का तुम्हाला इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल तर तुम्ही PCM घ्यायचं आहे. PCMची एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे. आणि जर तुम्हाला सायन्स साईडला जायचं असेल, सपोज BSc नर्सिंग असेल, फार्मसी असेल वगैरे तुम्हाला जर द्यायचं असतील तर याच्यासाठी तुम्हाला PCB हा ग्रुप घ्यायचा आहे. आणि BTech, BE वगैरे इंजिनिअरिंगचा कोर्स करायचा असेल पुढं जाऊन तर तुम्हाला PCMची एंट्रन्स एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता काही विद्यार्थी जे असतात त्यांना दोघं एक्झाम द्यायचं असेल तर तुम्ही दोघं एक्झाम पण देऊ शकता. PCM आणि PCB दोघं पण, म्हणजे तुम्हाला ऑप्शन राहील. जर समजा तुम्ही इंजिनिअरिंगला नाही गेले, नंतर तुम्हाला वाटलं की मला सायन्स साईडला जायचं आहे, PCB थ्रू मला एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे, तर PCB थ्रू तुम्हाला एखादा कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन राहील. आता या ठिकाणी जर बघितलं तर कधीपासून सुरुवात झाली आहे रजिस्ट्रेशन, 10/1/2026 या तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे CETचे आणि 12/2/2026 या तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन हे करता येणार आहेत. त्यानंतर पुढे जर बघितलं तर या ठिकाणी एक्झाम कधी राहील, तर फर्स्ट अटेम्प्ट जी दिलेली आहे त्याच्यामध्ये 11/4/2026 ते 26/4/2026 या तारखेमध्ये फर्स्ट अटेम्प्टची एक्झाम राहील. आणि सेकंड अटेम्प्टमध्ये ज्यांची एक्झाम राहील, हे सेकंड अटेम्प्टची तारीख दिलेली आहे 10/5/2026 ते 17/5/2026 या तारखेदरम्यान तुम्हाला एक्झाम ही राहणार आहे. तर आता फक्त रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत. फॉर्म तुम्हाला नंतर ज्या साईडला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं राहणार त्याचे फॉर्म तुम्हाला नंतर राऊंडसाठी नंतर भरावे लागतील. आता फक्त तुम्हाला CETची एक्झाम देण्यासाठी जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन मात्र सुरू झालेलं आहे. बरेच विद्यार्थी जे असतात ते CETचं रजिस्ट्रेशन करत नाही आणि जेव्हा फॉर्म भरायचा असतो त्यावेळेस त्यांना प्रॉब्लेम येत असतो. जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 26-27 याच्यामध्ये मार्चमध्ये 12वीची एक्झाम देणार असतील त्या विद्यार्थ्यांनी CETचं रजिस्ट्रेशन अवश्य करून घ्या. आणि एक महत्त्वाची तुम्हाला सूचना आहे की ज्यावेळेस तुम्ही CETचा फॉर्म भरायला जाणार त्याच्या आधी तुम्हाला PCB घ्यायचं आहे की PCM घ्यायचं आहे ते व्यवस्थित ठरवा. तुम्हाला पुढे कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचा विचार करून तुम्ही PCM किंवा PCB याची निवड करा. कारण तुम्ही जर समजा फक्त PCB एक्झाम दिली आणि तुम्ही नंतर सांगाल की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे तर तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही. कारण PCB घेतली आणि नंतर इंजिनिअरिंग करता येणार नाही.
इंजिनिअरिंगला जायचं असेल तर PCMच घ्यावा लागेल आणि सायन्स साईडला जायचं असेल तर तुम्हाला PCB घ्यावं लागेल. याचं थोडं माहिती काढून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा. फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका. फॉर्म भरताना ही जी तारीख तुम्हाला सांगितली या तारखेमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि CETची एक्झाम ही 12वीच्या विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाची असते. आणि एक महत्त्वाचं आहे अजून, तुम्हाला अपार ID या ठिकाणी सूचना दिलेली आहे. अपार ID जी आहे ती अपार ID तुमची तयार पाहिजे आणि आधार कार्ड आणि अपार ID ही काढलेली पाहिजे. या ठिकाणी CET सेलने सूचना दिलेली आहे. अपार ID आणि आधार ID आर मॅन्डेटरी. हे तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहे. म्हणून अपार ID जर नसेल तर अपार ID तयार करून घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला समजा सायबरवर गेले किंवा स्वतः भरत असतील तर फॉर्म फिलअप करताना व्यवस्थित काळजी द्या. फॉर्म भरताना काही मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्या. कारण फॉर्म चुकला तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार. म्हणून फॉर्म फिलअप करताना स्वतः तुम्ही पर्सनली फॉर्म फिलअप करताना माहिती चेक करत जा. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला कशी आवडली कमेंट करा आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.